नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांचे कोणकोणते उमेदवार निवडून आलेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांना 1,27,676 एवढी मतं मिळालेली आहे आणि ते तिथं निवडून आलेले आहेत. पुढे जर पाहायला गेलं बीडमध्ये, तर इथं संदीप क्षीरसागर यांना जे आहे 1,01,874 एवढी मतं मिळालेली आहेत आणि ते तिथं जे आहे निवडून आलेले आहेत. पुढे जर पाहायला गेलं माढामध्ये, तर इथं अभिजित धनंजय पाटील हे 1,36,559 एवढ्या मताने जे आहे निवडून आलेले आहेत. पुढे जर आपण पाहायला गेलं तर इथे माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर हे जे आहे 1,21,717 एवढी मतं घेऊन ते जे आहे आमदार झालेले आहेत. पुढे जर पाहायला गेलं तर मोहोळमध्ये जे आहे राजू खरे यांना 1,25,838 एवढे मतं जे आहे मिळालेले आहेत. मोबरामधून जितेंद्र आव्हाड यांना 1,57,141 एवढं मताधिक्य मिळालेलं आहे. पुढे जर पाहायला गेलं वडगाव शहरीमध्ये बापूसाहेब पठारे यांना 1,33,689 एवढं मताधिक्य मिळून ते जे आहे आमदार झालेले आहेत. पुढे जर पाहायला गेलं तासगाव कवठे महाकारमध्ये इथं रोहित आबा पाटील यांना 1,28,403 एवढं मताधिक्य मिळून ते तिथं जे आहे आमदार झालेले आहेत. पुढे जर पाहायला गेलं इस्लामपूरमध्ये, तर इथं जयंत राजाराम पाटील यांना 1,09,879 एवढी मतं मिळालेली आहेत आणि ते तिथं आमदार झालेले आहेत. पुढे जर पाहायला गेलं करमारामध्ये इथं जे आहे नारायण गोविंदराव पाटील यांना 96,091 एवढं मताधिक्य मिळून ते जे आहे इथं आमदार झालेले आहेत. तर अशा प्रकारची जी आहे ही आमदारांची लिस्ट आहे.